चला तर मैत्रिणींनो, आज आपण बनवूया बाजरीच्या पिठाची पेज। 1 चम्मच मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। ते छान असं खमंग होईपर्यंत आपण मंद आचेवर भाजून घेऊया। आणि मी एका साईडला पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण हे पीठ छान असं भाजलं जात आहे आपलं। आणि असं जरा गुलाबी रंग येईपर्यंत थोडंसं आपण भाजून घेऊया पीठ। आता हे पीठ आपण छान असं भाजलेलं आहे। आणि या पिठामध्ये आपण 1 चम्मच साजूक तूप टाकणार आहोत। आता मी 1 चम्मच साजूक तूप टाकते आणि जेणेकरून ते अजून परत एकदा आपण छान असं भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता हे पीठ किती छान पद्धतीने असं भाजलं जात आहे। आता यामध्ये गरम पाणी ओतलेलं आहे मी आणि ते आपण कंटिन्यू हलवायचं आहे, कारण की जेणेकरून त्याच्यामधले जे काही गठुळे असेल ते निघून जातील। आता हे आपण छान असं हलवलं आहे आणि आता आपली ही बाजरीची पेस्ट तयार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये जिरा पूड टाकू शकतात। मी पण जिरे पूड टाकलेले आहे आणि आता हे मी काढून घेतलेले आहे। आता हे माझ्या बाळाला मी टेस्ट करणार आहे। हे बघा माझं बाळ काय किती छान पद्धतीने खात आहे, त्याला आवडलेलं पण आहे।